हा एखाद्याचं जीवन संपवण्यासाठी किंवा एखाद्याचं पूर्ण आयुष्य हे तुरुंगात घालवण्या इतपत सबळ पुरावा आहे म्हणून. पण जर त्यानंतर त्यांची निर्दोष मुक्तता होत असेल तर निश्चितच या अशा प्रकारच्या खटल्यामध्ये ही गंभीर गोष्ट आहे. कारण ह्याच्यात असं होतं की सत्र न्यायालय ज्याच्यासमोर हा खटला चालला त्यांनी त्यांच्यासमोर जो साक्षी पुरावा आला म्हणजे तोंडी साक्षी पुरावा, कागदोपत्री साक्षी पुरावा आणि बाकी त्या सर्व पुराव्याची छाननी करून यात फाशी आणि जन्मठेप असे निर्णय दिलेले आहेत. सगळ्यांनाच काय फाशी दिलेलं नाही किंवा सगळ्यांनाच काय जन्मठेप दिलेली नाही. त्यामुळे त्या न्यायालयाने सुद्धा काही सारासार विचार या गोष्टीचा केला असेल. आणि ज्या वेळेला उच्च न्यायालयात याची अपील दाखल केलं गेलं त्यावेळेला त्याच पुराव्याची फेरछाननी झाल्यानंतर उच्च न्यायालय अशा मताला येतं की आरोपींविरुद्ध सबळ पुरावा नाही आणि ते सुटकेसाठी पात्र आहेत. त्यामुळे ही गोष्ट जी आहे ती ज्यावेळेला उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत हातात पडेल त्यावेळेलाच आपल्याला कळेल की उच्च न्यायालयाने त्या आरोपींविरुद्ध पुरेसा पुरावा नाही असं म्हणण्यासाठी काय कारण आहेत आणि फाशीच्या आणि जन्मठेपेच्या आरोपींना सोडून दिलेलं आहे. एकीकडे अनेक ज्येष्ठ वकील असतील त्यांचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर अपील केलं पाहिजे कारण हा धक्कादायक निर्णय आहे एकूणच कोर्टाचा. होय, निश्चितच. म्हणजे माझं म्हणणं तर असं आहे की न्यायालयीन प्रक्रिया जी आहे त्या आरोपींना सोडण्याची ती पूर्ण होण्याच्या अगोदरच सर्वोच्च न्यायालयात जाऊन ह्या जो उच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्याच्यावर स्थगिती आणायला लागेल. जर शासनाला त्यांनी केलेला पुरावा सबळ असं वाटत असेल किंवा त्यांच्या केसची मांडणी सबळ असं वाटत असेल तर पहिली गोष्ट ही केली पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाकडे जायचं आणि त्यांच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती घ्यायची. स्थगितीसाठी जरी एकूणच वेळ गेला जाईल त्यामुळे कुठेतरी त्यांच्या वकिलांकडून लवकरात लवकर कोर्टाची ऑर्डर कशी हातात मिळेल यासाठी सुद्धा प्रयत्न होतील. त्यामुळे वेळेचा सुद्धा यामध्ये गणित जुळवावं लागेल. हे कसं होईल एकूणच? निश्चितच वेळेचं गणित जुळवायला लागेल आणि सर्व जे संबंधित आहेत म्हणजे आपले ॲडव्होकेट जनरल असतील किंवा स्टेटचे जे आपले गव्हर्नमेंट लीडर आहेत किंवा आपले पी आहेत ते पब्लिक प्रॉसिक्युटर, होम डिपार्टमेंट सगळ्यांनी एक समन्वय साधून त्वरित ह्या निर्णयाला आव्हान द्यायला लागेल जर गांभीर्य असेल तर. पण जर सगळ्यांना मनोमन माहिती असेल की बाबा उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य किंवा पटण्यासारखा असेल तर मग काय प्रश्नच नाही, मग आरोपी सुटतील. एक शेवटचा प्रश्न घेतो. खरं तर आठवणींना उजाळा टाईप तुम्ही सुद्धा त्यावेळेला वकीलमध्ये पेशात होता, तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करत होता, कोटा होता. हे प्रकरण तुमच्या सुद्धा डोळ्याखालून गेलेलं आहे. कसं एकूण ह्या प्रकरणामध्ये मोड येत गेले? त्या 11 जणांना अटक केलं होतं, त्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा दिली, काहींना जन्मठेपेची शिक्षा असेल. काय नक्की घडत होतं त्यावेळेला? तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी होता. खटला व्यवस्थित चालून त्याप्रमाणे निर्णय दिला गेला. पण आपण जास्त त्या खटल्याकडे बघत असतो की ह्या खटल्यात जे गुन्हे झालेले आहेत हे कोणत्याही वैयक्तिक शत्रुत्वातनं झालेलं नाही आहे. तर ह्याच्यामध्ये निव्वळ कोणीतरी फूस लावल्यामुळे निरपराध आज 180 जवळ 179 माणसांचे बळी गेलेले आहेत. त्यामुळे हा समाजाविरुद्ध गुन्हा आहे, हा फार गंभीर गुन्हा आहे आणि अशा पद्धतीचे लोक समाजात राहण्याच्या लायकीचे नाहीत. अशा प्रकारे एक लोकांचा दृष्टिकोन असतो. त्यामुळे सत्र न्यायालयाने जी सजा दिली ती अर्थात कोणाच्या जीवनमरणाचा प्रश्न असल्यामुळे किंवा जीवन तुरुंगात घालवण्याचा प्रश्न निश्चितच पुरावा पाहून दिली असेल असं एक त्यावेळेला समाधान होतं. पण आज जर उच्च न्यायालयाचा निर्णय बघितला तर ते समाधान हिरावलं जातं. मग आपण बघितलं तर आजचा निर्णय हा खरंच धक्कादायक असा अनेक नागरिकांना वाटत आहे. ज्यामध्ये साखळी बॉम्बस्फोटमध्ये जखमी झालेले व्यक्ती असेल त्यांना सुद्धा हा निर्णय पाहून एक धक्का बसलेला आहे. मात्र यावरती अपील किती वेळात केलं जातं आणि कशाप्रमाणे भूमिका ही मांडली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरा पर्सन स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.